एकादशीला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा। आषाढीला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेताना ही चूक केल्यास मोठं नुकसान होणार। यावर्षी आषाढी एकादशी ही वेगळी, अतिशय वेगळी आहे। त्यामुळे 300 वर्षातून पहिल्यांदाच हा ग्रहाचा योग जुळून आलाय। त्यामुळे दर्शन घेताना कोणती चूक करू नका। तुम्हाला कोणत्या चुका करायची नाहीत याची संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। तर रुक्माईचं दर्शन आषाढी एकादशीच्या दिवशी घ्यायचं असेल तर एक काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, नाहीतर तुमच्यासोबत काय होईल याची गॅरंटी देखील कोणी देऊ शकत नाही। पण या शुभ मुहूर्तावर एक अशी गोष्ट जर तुम्ही केली, एक असा उपाय जर केला तर जो महागुरूंनी सांगितलाय तर त्याने तुमचं भाग्य देखील उजळणार आहे। या वर्षीची आषाढी एकादशी 300 वर्षातून पहिल्यांदाच आलेली आहे, ज्यामुळे या आषाढी एकादशीला दर्शन घेताना ही चूक करायची नाही। आणि ही एक गोष्ट जी आहे ती जो करेल त्याचं आयुष्य उजळून निघणार आहे। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेताना काय काळजी घ्यायची आहे, कोणता असा उपाय करायचा आहे जो तुम्ही आषाढी एकादशीला जर केला तर तुमचं आयुष्य उजळून निघणार आहे। चला तर माहिती घेऊयात। अतिशय महत्त्वाची गोष्ट विषय आषाढी एकादशी लाखो वारकरी भक्तीचा आणि श्रद्धेचा महासोहळा। या वर्षी आषाढी एकादशी खास आहे। दरवर्षीप्रमाणे भाविक भक्ती आषाढी एकादशीला फक्त पंढरपुराची वारीच किंवा उपवास दिवस एवढाच नाही, तर या दिवशी प्रत्येकजण आपल्या आसपासच्या मंदिरात जाऊन आपल्या विठ्ठलाचं पांडुरंगाचं दर्शन घेत असतो। कारण की या दिवसाचं पौराणिक महत्त्व फार खूप मोठं आहे। पुराणानुसार आषाढी एकादशीला देवयानी एकादशी असं देखील म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू श्रीसागरात शेषनागाच्या शयेवर 4 महिन्यासाठी म्हणजे चतुर्मासासाठी योग निद्रेले जातात। त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। याच काळात विष्णूचा अवतार पांडुरंगाच्या रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शन देतात। पंढरपूरला विठ्ठल हा महाराष्ट्राचे पांडुरंग, आपले माहेर वारकरी संप्रदायाचे विठ्ठल हे सर्वच विठ्ठलाचं रूप, विलक्षण रूप आहे। विटेवर उभा असलेल्या कमरेवर हात ठेवून शांत आणि संयम प्रेमळ दृष्टीने भक्ताकडे पाहणारा हा आपला पांडुरंग विठू माऊली। भगवंत हा विठ्ठलाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आणि डोळ्यातलं कारुण्य ही भक्ताला अक्षरशः वेड लावतो। विठ्ठल हा केवळ देव नाही, तर तो आपल्या भक्तांचा सखा आहे, वडील आहे, सर्व काही आहे। म्हणून आषाढी एकादशीला सर्वजण विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतात। पौराणिक आध्यात्मिकनुसार या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे आणि याच दिवशी उपवास करणे आणि कुठल्या तरी खिचडी साबुदाणा खाऊन उपवास करणे एवढंच नाही, तर देवाच्या दर्शनाला येणे एवढंच नाही आपल्याला माहीत असतं। पण यावेळचा जो आषाढी एकादशीचा जो सण आहे किंवा जो दिवस आहे तो अतिशय फार महत्त्वाचा आहे। कारण यावेळी आषाढी एकादशी फार वेगळे आहे। त्यामुळे तुम्हाला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्याआधी काहीतरी काळजी घ्यावी लागणार आहे, काही महत्त्वाच्या सूचनांचं पालन करावं लागणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा उपाय जो महागुरूंनी सांगितला आहे, जो जर तुम्ही केला या दिवशी तुमचा मोठा फायदाही होणार आहे। या वर्षाची आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी खऱ्या अर्थाने एक दुर्मिळ योग जुळून आला आहे। अनेक ज्योतिष अभ्यासक धर्मपंडिताच्या मध्ये गेल्या 300 वर्षात असा विशिष्ट ग्रहांचा आणि नक्षत्राचा योग आषाढी एकादशीच्या दिवशी जुळून आलेला नव्हता, जो आज आलेला आहे। मकर राशीत गुरुचं भ्रमण, पुष्प नक्षत्राचा प्रभाव अशा प्रकारच्या ज्या तिथी आहेत तर या तिथी देखील या दिवशी जुळून आल्या आहेत। या विशिष्ट ग्रहस्थितीमुळे दिवसाची ऊर्जा खूप जास्त वाढली आहे। या दिवशी कोणतीही पूजा, प्रार्थना, दानधर्म अनेक पटीने फलदायी ठरतात। त्यामुळेच काही तज्ज्ञांनी ज्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत, काही गोष्टी करायच्या आहेत, पण दर्शन घेताना ही अजिबात चूक करू नका। कारण ही चूक जर तुम्ही केली कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही काय होईल, अशी मान्यता देखील आता आलेली आहे। हे फक्त धार्मिक गोष्ट नाही, तर ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून देखील या दिवसाला अत्यंत विशेष महत्त्व आहे। कारण की याच दिवशी एकादशी फार वेगळी आहे। त्यामुळे जर तुम्ही या दिवशी विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेणार असाल तर तुम्ही काही गोष्टीची काळजी घेतली नाही तर घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर मग या शुभ मुहूर्ताचा लाभ मिळणार की नाही, उलट तुम्हाला अडचणी देखील येऊ शकतात। म्हणून आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्याआधी तुम्हाला आता ही पूर्ण माहिती समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। या दिवशी विशेष फक्त पंढरपुरात नाही तर तुमच्या आसपासच्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या सूचना लागू होतील। ही काळजी तुम्हाला घ्यावीच लागेल। पंढरपुरात असेल किंवा तुम्ही बाहेर विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेत असाल, आसपासच्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेत असाल तर काही वेळा काय कळतं, न कळत चुका होतात, ज्यामुळे आपल्याला अपेक्षित जे फळ आहे ते मिळत नाही। या वर्षीच्या आषाढीला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्याआधी त्यामुळे काहीतरी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, काही सूचनांचं तुम्हाला पालन करावं लागेल। आणि महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट आहे, एक असा उपाय आहे जो महागुरूंनी सांगितला आहे, तर तो केला तर तुमचा मोठा फायदा होऊ शकतो फक्त याच दिवसामध्ये। मग आता कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कसं काय करायचं आहे, आषाढी एकादशीला काय कोणते असे उपाय आहेत, तुमचं आयुष्यात तुमचं भाग आता उजळलं जाणार आहे। अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आता आपण वळतोय। आता दर्शनाच्या वेळी काय काळजी घ्यायची आहे, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आषाढी एकादशीच्या अत्यंत पवित्र दिवशी विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेताना तुम्हाला काही विशिष्ट गोष्टीची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। या चुका टाळल्यास तुम्हाला योग्य उपाय केल्यास
तुम्हाला नक्कीच फल प्राप्त होईल। आता दर्शनापूर्वी काय करायचं आहे, 5 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला, 5 महत्त्वाचे नियम, 5 महत्त्वाच्या सूचना, 5 या चुका ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत, कोणत्या तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत, याची संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। सर्वांनी 2 मिनिटं लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा। तुम्ही आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण स्नान लवकर करून स्नान करा। सकाळी तुम्ही 7ला उठत असेल तर तुम्हाला 6ला उठा, म्हणजे तुम्हाला अर्धा तास ते दीड तास तुम्हाला लवकर उठू शक्यतो सूर्योदयाच्या आधी उठणं खूप गरजेचं आहे। कारण या दिवशी या वर्षीची आषाढी एकादशी फार वेगळी आहे। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या 4-5 गोष्टी जर तुम्ही केल्या तर या 4-5 गोष्टीची काळजी घेतली तर तुम्हाला नक्की फायदे होणार आहे। शक्य असल्यास चंद्रभागेत किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करा। न जमल्यास घरी पाण्यात थोडं गंगाजल किंवा तुळशीचे पाणी टाकून स्नान करा। स्वच्छ धुसलेले वस्त्र परिधान करा। शक्यतो पांढरे वस्त्र असतील, कुर्ता पायजमा असेल आणि जर टोपी असेल तर अत्यंत उत्तम आहे। संकल्प करा, दर्शनापूर्वी पूजेपूर्वी संकल्प करा। तर तुम्ही तुमच्या आसपासच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार असाल किंवा तुम्ही घरातच पूजा मांडणार असाल तर तुमच्या कोणत्याही हेतूने दर्शन न घेता हो काय आता आज आपल्या मनामध्ये काय संकल्प आहे, जो संकल्प करायचा आहे आपल्या मनामध्ये निश्चित करा। त्यामुळे तुम्हाला या निश्चितीचं नक्कीच फळ मिळणार आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर्शनासाठी रांगेत असताना किंवा मंदिरात प्रवेश करत असताना अनावश्यक बोलणं टाळा। मनामध्ये विठ्ठल नामाचा गजर करा, आपल्या इष्ट देवतेचा मंत्राचा जप करा। यामुळे मन एकाग्र राहते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। पायात चमड्याचं पादातरण अजिबात घालू नका। कुठल्याही प्रकारची चमड्याची चप्पल असेल, बूट असेल, सँडल असेल, अशा प्रकारच्या चपला या दिवशी वापरू नका। काही भक्त वारकरी असे आहेत की ज्यांच्या घरापासून पांडुरंगापर्यंत अनवाणी पायन चालतात। आपल्याला फक्त आपल्या घरापासून मंदिरात किंवा मंदिराच्या गेटपासून मंदिरापर्यंत जायचं आहे। त्यामुळे शक्यतो त्या दिवशी कपडी चप्पल वापरत असल्यास अनवाणी पायन चला, तुमचं पुण्य डबल होईल। शांतता पवित्राची गोष्ट, मंदिरच्या वातेच्या शांतता पवित्र ठेवा। धावपळ करू नका, धक्काबुक्की टाळा। दर्शनादरम्यान कोणत्याही चुका टाळायच्या असतील, काय तुम्हाला दान करायचं असेल, काय गोष्टी अर्पण करायचे असेल, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय। मोठं नुकसान टाळण्याआधी एक मोठी चूक करू नका। दर्शन घेण्यासाठी लगेच दर्शन मिळाल्यावर लक्ष केंद्रित करू नका। अनेकदा रांगेत घाई करताना नीट दर्शन घेता येत नाही, देवाशी खऱ्या अर्थाने आपण जोडले जात नाही, ही सगळ्यात मोठी चूक आहे। घाई गर्दीने दर्शन घेतल्यास त्या दिवसाची पवित्र आणि ऊर्जा कमी होऊन जाते आणि त्यामुळे एका मनाने दर्शन ज्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहताना डोळे मिटून मनात तुमच्या सर्व इच्छा व्यक्त करा, त्याला तुमच्या समस्या सांगा। तुमच्या मनात शांतता आणि कृतज्ञतेचा भान ठेवा। या एकाग्रतेने तुम्हाला खऱ्या अर्थाने फायदा होईल। आता काय अर्पण करायचं, काय अर्पण करायचं, फूल अर्पण करायची, पानं अर्पण करायची, दुसरी वस्तू अर्पण करायची म्हणजे तुळशीची माळ आणि तुळशीपत्र। विठ्ठलाला तुळस ही अत्यंत प्रिय आहे। तुळशीची माळ किंवा तुळशीचे पाणी मनोभावी अर्पण करा। यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते, अशी मान्यता देखील आहे। पिवळ्या रंगाची फुलं, विठ्ठलाला पिवळा रंग विशेष प्रिय आहे। झेंडूची फुलं, चाफ्याची फुलं किंवा इतर कोणत्याही पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता। तुम्ही तुमच्या नाणे, तुमच्या कमाईतील एखादं छोटंसं नाणं विठ्ठल रुक्माईच्या चरणी देखील अर्पण करू शकता। यामुळे लक्ष्मी स्थिर राहते, आर्थिक भरभराट होते। दूध, दही किंवा लोणी याचा नैवेद्य देखील देऊ शकता। विठ्ठलाला ताजे दूध, दही किंवा लोणी अर्पण करा। यामुळे तुमच्या कुटुंबात आरोग्य आणि आनंद येतो। केशर आणि चंदन, विठ्ठलाला चंदनाचा टिळा लावला जातो, त्यामुळे मन शांत राहतं, सकारात्मक ऊर्जा येते। आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही करायची, दान धर्म करा। यावर्षी आषाढी एकादशीला दुर्मिळ ग्रहाचा योग जुळून आला आहे, त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसार दानधर्म करा, अन्नदान करा, भुकेल्याला अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा, कोणाला कपडे द्या, जलदान करा। आषाढीला उष्ण वातावरणात ताणलेलं पाणी उपलब्ध करून द्या, ज्ञानदान द्या, विद्यार्थ्यांना पुस्तके द्या, शिक्षणाशी संबंधित वस्तुदान करा, वेळेस दान करा, एखाद्या वृद्धाला किंवा गरजूला तुमच्या वेळीची मदत करा। यावेळी दिलेलं जे दान आहे हे दान तुमच्या पुण्यात अत्यंत पटीची वाढ करते। तर हाच उपाय हीच ती गोष्ट आहे जे तुमच्या आयुष्याला पुण्य लाभू शकतं। तर या वर्षीची आषाढी एकादशी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप शुभेच्छा। ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जे आपलं संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।